रेश्मा वहिनीला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मला खात्री आहे की तुमचा बाबूराव ताठ झाल्याशिवाय राहणारच नाही. दिनेश, तिच्या शेजारी राहणारा 24 वर्षाचा तरुण मुलगा. त्यांचं रेश्माच्या घरी सारखं येणं जाणं असायचं. तो जेव्हा जेव्हा रेश्माला बघायचा तेव्हा त्याच्या डोक्यात एकच विचार यायचा की देवाने हिला नक्कीच निवांत वेळेत बनवले असणार, कारण रेश्मा दिसायला होतीच तेवढी जबरदस्त. दिनेश तिच्याकडे बघायचा तरी त्याचा बाबूराव लगेच उठून तयार झालेला असायचा, कारण तिचं शरीर अगदी कमनीय आणि रसरशीत होतं. रंगपंचमीच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे. रेश्मा त्या दिवशी त्यांच्या टेरेसवर कपडे वाळत घालत होती आणि दिनेश खाली उभा होता. खाली असलेला दिनेश वरती रेश्माकडेच बघत होता आणि तेवढ्यात त्याच्या तोंडावर काहीतरी पडलं. त्याने नीट बघितलं तर ती रेश्माची चड्डी होती. त्याने तिचा वास घेतला आणि तो वास त्याला खूपच आवडला. तो तिच्या चड्डीचा वास घेत होता आणि वरून रेश्मा त्याच्याकडे बघत होती. रेश्माने आवाज दिला, दिनेश, माझे कपडे खाली पडले आहेत, जरा वरती घेऊन ये. दिनेशने तिचा आवाज ऐकला आणि त्याने वरती बघितलं तसा तो थोडा गोंधळला आणि रेश्मा त्याच्याकडे बघत हसत तिथून निघून गेली. दिनेश सुरुवातीला खूप घाबरला होता. त्याला वाटलं की रेश्मा वहिनीने त्याचं हे कृत्य बघितलं असणार आणि त्याच्या आईला सांगणार. पण नंतर रेश्मा त्याच्याकडे बघून हसली. तेव्हा दिनेशला समजलं की ती घरी सांगणार नाही. मग दिनेश भीतभीत रेश्मा वहिनींच्या घरात गेला आणि तिची चड्डी तिला दिली. रेश्माने तिची चड्डी देताना दिनेशच्या तोंडून हळू शब्द बाहेर पडला, वहिनी, तुमची चड्डी तर ओली झाली आहे. हे ऐकता सुरुवातीला रेश्माला खूप लाज वाटली, पण नंतर ती त्याला म्हणाली की जर तू तिला तोंडाला लावशील तर ती ओली होणारच ना, असे म्हणून ती हसू लागली. दिनेश चड्डी देऊन तिथून जाऊ लागला. तेवढ्यात रेश्मा त्याला म्हणाली की दिनेश भाऊजी, आता आलाच आहात तर थोडं थंड सरबत पिऊन जा. हे ऐकून दिनेशला थोडा धीर आला आणि त्याने लगेच होकार दिला. रेश्मा थोड्याच वेळात त्या दोघांसाठी सरबत घेऊन आली. ते दोघे निवांत बसून गप्पा मारू लागले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्याने विचारले की वहिनी, तुम्ही गप्प का असता? त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. मग रेश्माने दिनेशला विचारलं की तुम्हाला कोणी गर्लफ्रेंड आहे का? त्यावर त्यानं सांगितलं की नाही वहिनी, मला कोणी गर्लफ्रेंड नाही आहे. हे ऐकताच रेश्माला आश्चर्य वाटलं. ती दिनेशला म्हणाली की तू इतका हँडसम आणि दिसायला सुंदर आहेस, तरी पण तुला एक सुद्धा गर्लफ्रेंड नाही, हे कसं काय शक्य आहे? तू नक्कीच खोटं बोलतोयस. दिनेश म्हणाला की तुमच्यासारखी सुंदर कोणी भेटलीच नाही अजून. रेश्मा म्हणाली, मी एवढी सुंदर आहे का? दिनेश हो म्हणत तिच्याकडं पाहिलं. ती हसली. आतापर्यंत त्या दोघांचा शरबत पिऊन झाला होता. मग पुढची काही मिनिटे ते दोघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले होते. त्यानंतर मग दिनेश तिथून निघून गेला. दिनेशला आता सारखी रेश्माची आणि तिच्या चड्डीची आठवण यायची. तो रोज रात्री तिच्या आठवणीत स्वतःचा बाबूराव हलवत असायचा. तो रोज येता जाता रेश्माच्या टेरेसवर असलेले तिचे कपडे बघायचा आणि विचार करायचा की जर तिला करायला मिळालं तर किती मजा येईल. एकदा तर संधी मिळायला पाहिजे बस. त्यानंतर रंगपंचमी आली. दिनेश त्याच्या आजूबाजूंच्या मित्रांसोबत रंगपंचमी खेळत होता. तो तिथल्या मुलांना रंग लावत होता. तेवढ्यात तिथे रेश्मा वहिनी आली. आज तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. सोबतच तिने खूपच मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घातला होता. तिच्या त्या तसल्या ब्लाऊजमधून तिचे अर्धे अधिक बॉल बाहेर टोकावत होते. तिला बघताच दिनेशला वाटले जणू स्वर्गातील कोणी सुंदर अप्सरा जमिनीवर आली आहे. रेश्माचा तो भडक लूक बघून दिनेशचा बाबूराव उभा राहिला. आता त्याला राहवत नव्हतं. तो लगेच तिच्याजवळ गेला आणि तिची स्तुती करू लागला. तो म्हणाला, वहिनी, आज तर तुम्ही खूपच सुंदर दिसताय. रेश्मा म्हणाली, तू तर मला रोजच बघतोस, मग तेव्हा नाही का सुंदर दिसत? दिनेश म्हणाला, तसं नाही वहिनी, तुम्ही तर खूपच जास्त सुंदर आहात. तुमचे डोळे तर खूपच सुंदर आहेत. असं वाटतं की तुम्हाला आणि तुमच्या डोळ्यांना रोजच बघत बसावं. रेश्मा थोडी लाजत म्हणाली, बरं, मी आणि माझे डोळे फक्त सुंदर दिसतात, त्याशिवाय माझ्यात अजून काय काय बघायला आवडतं तुम्हाला? हे ऐकताच दिनेशने त्याची नजर तिच्या भरदार छातीकडे नेली आणि रेश्माला त्याचा इशारा समजला. तशी ती लाजून पार लाल झाली.
तेवढ्यात दिनेशची काकी तिथे आली आणि तिने जबरदस्त रेश्माला भांग घातलेला शरबत पाजला. त्यानंतर ते सगळेजण आनंदात रंगपंचमी खेळत होते. बराच वेळ झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. आता आंघोळीसाठी दिनेश त्याच्या टेरेसवर गेला. त्याने आंघोळ केली आणि तो तिथे उभा होता. तेवढ्यात शेजारच्या टेरेसवर रेश्मा कपडे सुकवायला आली. तिच्या त्या पांढऱ्या रंगाच्या साडीतून तिचं गोरं अंग स्पष्ट दिसत होतं. त्यात ती भिजली होती, त्यामुळे तिच्या आतली काळ्या रंगाची चड्डीसुद्धा उठून दिसत होती. तिला तशा अवस्थेत बघून दिनेश चांगलाच तापला होता. त्याचा बाबूराव बाहेर यायसाठी धडपड करू लागला. दिनेश तिच्याकडेच बघत होता आणि त्याला समजलं की तिला भांगची नशा झाली होती. रेश्माने दिनेशला टेरेसवर त्या अवस्थेत बघितलं आणि ती हसू लागली. ती थोडा वेळ त्याच्याकडे बघत उभी राहिली. दिनेशला तिच्या डोळ्यात असलेली वासना आणि भांगेची नशा स्पष्ट दिसत होती. रेश्मा त्याच्याकडे बघत म्हणाली, "काय दिनेश भाऊजी, आज तर तुम्ही माझ्याशी रंगपंचमी खेळलाच नाही. तुम्ही तर मला कोर्रीच ठेवली." दिनेश लगेच त्या परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि तो म्हणाला, "त्यात काय एवढं, मी आत्ता तुमच्याशी रंगपंचमी खेळतो आणि तुम्हालासुद्धा भिजवतो. तुम्ही बोला तर खरं." रेश्माने लाजत हळूच त्याला तिच्या घरी येण्याचा इशारा दिला. दिनेशने तो इशारा लगेच ओळखला. आता त्याला खूप आनंद झाला होता, कारण आज त्याला रेश्माला करण्याची संधी मिळणार होती आणि त्यामुळे तो चांगलाच चेकाळला होता. त्याने लगेच रंग घेतला आणि तो तिच्या घरात गेला. तिकडे रेश्मा तिच्या घरात तिच्या खोलीत त्याचीच वाट बघत होती. समोर रेश्मा अजूनही त्याच भिजलेल्या साडीत होती आणि तिची ती साडी तिच्या अंगाला चिकटलेली होती. ती बघून तर दिनेशला अजूनच चिव चढला. तिला त्या अवस्थेत बघून दिनेशचा बाबूराव उभा राहिला आणि चड्डीत वळवळ करू लागला. लगेच त्याने रेश्मा वहिनीला तोंडाला रंग लावला आणि मागून पकडून तो तिला रंग लावू लागला. त्याने तिला मागून पकडताच तिला त्याचा बाबूराव ताड झाल्याचे समजले, कारण त्याचा बाबूराव तिला मागून टोचू लागला होता. तिला देखील त्याचा बाबूराव मागून टोचून घ्यावासा वाटत होता. ती हळूच त्याला म्हणाली, "मला अजून रंग लावा ना." दिनेश मागून पकडून तिला रंग लावू लागला. मग त्याने धीरेकवटून तिच्या त्या मोठ्या गाळीच्या ब्लाऊजला हात घातला आणि तो तिच्या छातीवर रंग लावायला लागला. तेवढ्यात रेश्मा लटक्या आवाजात, "सोडा ना भाऊजी," असं म्हणत त्याच्यापासून दूर पळाली. आता दिनेशला कळून चुकलं की रेश्मा वहिनी प्रतिकार करत नाही. मग त्याला अजूनच धीर आला आणि त्याने तिला पकडून तो तिच्या ब्लाऊजमध्ये हात घालून तिच्या दोन्ही बॉलला जोरात चोळत रंग लावू लागला. तो तिचे ते दोन्ही बॉल जोरात कुस्करत होता. तो तिच्या मागे गेला आणि तिला मागून पकडून जोरजोरात तिची छाती दाबू लागला. त्याला मागून तिच्या आतल्या चड्डीचा काळा रंग खुणावू लागला. मग त्याने तिला पकडलं आणि तो तिला घेऊन भिंतीजवळ गेला. त्याने तिला तिथे टेकवली आणि तिच्या चड्डीत हात घालून तो तिला रंग लावू लागला. तिने काळ्या रंगाची चड्डी घातली होती आणि तो त्या चड्डीत हात घालून चोळू लागला. आता त्याचा बाबूराव कडक झाला होता आणि चड्डीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होता. दिनेशला आता सहन होत नव्हतं. त्याने रेश्माला तशीच भिंतीवर टेकवली आणि तिची साडी खाली ओढली. आत्तापर्यंतच्या हिसक्याने तिच्या त्या खोलगाड्याच्या ब्लाऊजमधून तिचे टरबुजासारखे बॉल बरेच बाहेर आले होते. तो त्यांना वरूनच दाबू लागला. मग त्याने तिच्या ब्लाऊजची बटन काढली आणि त्यातून त्याला समजलं की रेश्माने आतमध्ये ब्रा घातली नव्हती. त्याने पटकन तिचे दोन्ही फुगलेले टणक बॉल मोकळे केले. तो त्यांना तोंडात घेऊन चोखू लागला. तशी तिच्या तोंडातून सुस्कारा बाहेर आला. त्याने बघितलं तर तिचे मनुके गुलाबी रंगाचे होते. तो त्यांना चोखू लागला. रेश्मा आतासुद्धा भांगेच्या नशेत होती आणि तिला चांगली चढली होती. त्यामुळे ती त्याला प्रतिकार तर करतच नव्हती, उलट ती त्याला अजूनच प्रोत्साहन देत होती. तो तिचे मनुके तोंडात घेऊन चोखू लागताच ती त्याच्या डोक्याला पकडून त्याला अजून जोरात तिची छातीवर दाबत होती. दिनेश तिच्या त्या मोठ्या गोऱ्या बॉलवरून तुटून पडला होता. तो एक एक करून तिचे दोन्ही बॉल तोंडात घेऊन चोखत होता. एक बॉल तोंडात असताना तो त्याच्या दुसऱ्या हाताने तिचा दुसरा बॉल चोळत होता. ती सुद्धा या प्रकाराने सुखावत होती.
काही वेळातच त्याने तिच्या खाली हात घातला आणि तिची चड्डी काढून तिला खालून पूर्ण मोकळी केली. आता ती त्याच्यासमोर पूर्ण नागडी उभी होती. तो तिच्या त्या मस्त शरीराकडे एकटक बघतच होता. ती मात्र नशेत होती. त्याने लगेच तिला पाठीमागून पकडून पालथी केली. ती आता गुडघ्यावर बसली होती आणि तो तिच्या मागे होता. त्याने मागून तिची गोल गरगरीत गांड बघितली आणि त्याला एकदम जोश आला. तो तिच्या मागे जाऊन बसला आणि तिची गांड चाटू लागला. आता त्याला राहवत नव्हतं. त्याने त्याच अवस्थेत तिला पकडलं आणि त्याच्या बाबूराव त्याने तिच्या योनीत घातला. तशी ती मागे मान करू लागली, पण तिला काहीच हालचाल करू न देता त्याने मागून तिचे केस पकडले आणि तो तिच्या योनीत हळूहळू बाबूराव आत बाहेर करू लागला. आता तिला बरं वाटत होतं. तीसुद्धा तिचा खालचा भाग मागे पुढं करत त्याला सहकार्य करत होती. आता त्याने तिला उठवलं आणि तिला घेऊन तो बेडवर गेला. बेडवर जाताच तिला खाली पाडून तो तिच्या दोन्ही पायांना बाजूला करत तिच्यासमोर त्याचा बाबूराव हातात पकडून होता. मग त्याने तिचे पाय दोन्ही बाजूला अजून फाकवले आणि हळूच त्याचा बाबूराव तिच्या योनीत ढकलला. आत जाताच त्याने जोरजोरात तिला धक्के द्यायला सुरुवात केली. तिच्या तोंडून आवाज येऊ लागला. ती नशेत होती, त्यामुळे ती जोरात ओरडेल या भीतीने त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तो तिला जोरजोरात करू लागला. आता त्याची वेळ जवळ आली होती, त्यामुळे तो स्पीड वाढवू लागला. तशी रेश्मा गदागदा हलू लागली. काही वेळातच दिनेशने सगळा फवारा तिच्या योनीत सोडला. तशी ती थंड झाली आणि तो सुद्धा.